हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर ऑनलाईन क्लासेस. तर आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपण सोल्युशन हा चॅप्टर बघत होतो. सोल्युशन ह्या चॅप्टरमध्ये आपण काय काय शिकलो. सोल्युशन ह्या चॅप्टरमध्ये सोल्युशन काय म्हणजे कसं बनवलं जातं, सोल्युशनच्या बेसिक टर्म ज्या आहेत म्हणजे कॉन्सन्ट्रेशन टर्ममध्ये आपण मॉलिक्युलॅरिटी, मोलॅलिटी, मोल फ्रॅक्शन, नंबर ऑफ मोल्स हे काढायला शिकलो. नंतर आपण चॅप्टर रिव्हिजन म्हणजे चॅप्टर बघितला. चॅप्टरमध्ये आपण बघितलं कलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. कलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये वेपर प्रेशर, लोअरिंग आणि बॉइलिंग पॉईंट, इलिव्हेशन हा पॉईंट बघितला. तर बॉइलिंग पॉईंट, इलिव्हेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट हा पॉईंट आपला झाला आहे. आता आपण बघणार आहे मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम बॉइलिंग पॉईंट, इलिव्हेशन. आता हा पॉईंट स्टार्ट करताना आपल्याला काय करायचं आहे, जसं आपण वेपर प्रेशरचा लोअरिंग पॉईंट किंवा मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम वेपर प्रेशर लोअरिंग जे बघितलं, सेम तसंच आपण मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम बॉइलिंग पॉईंट ऑफ इलिव्हेशन ह्याच्यासाठी बघणार आहे. मग मोलर मास म्हणजे आपल्याला काय असणार आहे, एखादा आपला एक्झाम्पल असेल, सपोज ते वेपर प्रेशर रिलेटेड जर एक्झाम्पल असेल तर आपण वेपर प्रेशर लोअरिंगचा जो फॉर्म्युला आहे तो यूज करणार. आणि बाय चान्स जर तुम्हाला असं विचारलं जातंच बॉइलिंग पॉईंटचा, असं एक्झाम्पलमध्ये दिलं जाईल की बॉइलिंग पॉईंटचं तुम्ही मोलर मास काढायचं आहे, एखाद्या एक्झाम्पलमध्ये दिलं असेल तर तुम्ही काय करणार, बॉइलिंग पॉईंटचा फॉर्म्युला यूज करणार. जसं की क्वेश्चनमध्ये विचारले तसं तुम्ही करत राहणार. मग आता काय करायचं आहे, मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन तो आपल्याला पॉईंट बघायचा आहे. मोलर मास of solute from boiling point elevation. आता मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन ह्याच्यामध्ये काय करायचं, तर सगळ्यात पहिला इक्वेशन घ्यायचं. तर कोणाचं इक्वेशन घ्यायचं, जे कॉन्सन्ट्रेशनचं इक्वेशन आहे ते म्हणजे बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट, त्याचा जो फॉर्म्युला आहे जो आपण बघितला तो घ्यायचा. मग फॉर्म्युला काय आहे, डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी एम. लिहून घेऊया, डेल्टा टी बी इज इक्वल टू के बी आणि इन टू एम. आता हे डेल्टा टी बी म्हणजे काय आहे, चेंज. डेल्टा म्हणजे काय, चेंज दाखवतो. कशातला चेंज दाखवतो, सोल्यूट आणि सोल्युशनमध्ये किंवा सॉल्वंट आणि सोल्युशनमध्ये काय चेंज आहे ते कशाने आपण दाखवतो, डेल्टाने दाखवतो. सो चेंज इन बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन हे काय आहे, चेंज इन बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन. के बी, के आपण कशासाठी घेतो, डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटीचं साईन चेंज करून आपल्याला जर इक्वल टू आणायचं असेल तर आपण के घेतो. के आपला कॉन्स्टंट आहे. आणि बी का घेतलं, कारण बी बॉइलिंग पॉईंटसाठी आहे म्हणून बी घेतलं. आता ह्या के बीचे नेम्स किती आहेत, के बी इज कॉल्ड ॲज बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन कॉन्स्टंट, मोलर इलिव्हेशन कॉन्स्टंट और इबिलिस्कोपिक कॉन्स्टंट. बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन कॉन्स्टंट, मोलर इलिव्हेशन कॉन्स्टंट और इबिलिस्कोपिक कॉन्स्टंट. हे मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलेलं की जेई, नीट, MST CET साठी हा MCQ महत्त्वाचा आहे. तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाईल, हा जो के बी आहे त्याचे नेम कोणते कोणते आहेत असे दिले जातील, ऑप्शन्स दिले जातील, त्यापैकी तुम्ही सिलेक्ट करायचे. तर किती नेम आहेत, 3 आहेत, बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन कॉन्स्टंट, मोलर इलिव्हेशन कॉन्स्टंट और इबिलिस्कोपिक कॉन्स्टंट. इथपर्यंत आलो. आणि हे एम म्हणजे काय आहे, मोलॅलिटी. मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय आहे, मोलॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट divided by kg of solvent. kg of solvent. आठवतंय का बघा, प्रत्येक कॉन्सन्ट्रेशन टर्मच्या खाली डिनॉमिनेटरला नेहमी सोल्युशन यायचं, पण मोलॅलिटीला काय आहे, सॉल्वंट आहे म्हणून ह्याला आपण स्टार पण केलेलं. लक्षात आहे तुमच्या, बघा नेहमी डिवायडेशनला सोल्युशन असायचं, समथिंग व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन वगैरे असं असायचं, पण मोलॅलिटीला काय आहे, के जी ऑफ सॉल्वंट. सो आपण इथे त्याला स्टार केलं जेव्हा आपण मोलॅलिटीचा
किंवा मोलॅरिटी जेव्हा आपण काढायला शिकलो त्यावेळेला आपण ह्याला स्टार केलं. का स्टार केलेलं? बिकॉज डिनॉमिनेटरला इथे सोल्युशन नाही आहे तर फक्त सॉल्वंट आहे. चला मग आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूटचा फॉर्म्युला काय आहे किंवा नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे? एन म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स काय आहे फॉर्म्युला? गिवन मास डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास. हे सगळं बेसिक आहे. इकडं आपण हे डेरिवेशन बघताना हे आपल्याला पाहिजे, सो मी ते एका साईडला लिहून घेतले. आता गिवन मासला आपण काय डिनोट केले नेहमी? गिवन मास ऑफ सोल्यूट. इथे बघा सॉल्वंट सोल्यूट. ज्यावेळेला आपण बॉइलिंग पॉईंटची टर्म बघतो त्यावेळेला आपण सॉल्वंटला ए कन्सिडर केलं, सोल्यूटला बी कन्सिडर केले आणि लिहिताना आपण ह्याला 1 कन्सिडर केलं, इकडे नंबरिंग 2 दिले. मग ह्याला आपण देतो W1, ह्याला देतो आपण W2, ह्याला देतो M1 आणि ह्याला देतो M2. सो आता इथे गिवन मास ऑफ सोल्यूट विचारले, सो काय येणार आहे? गिवन मास काय असणार आहे? W2 आणि डिवायडेड बाय मॉलिक्युलर मास म्हणजे काय? M2. कळलं? M2. मग आपण इथे लिहिणार काय बघा? मोलॅरिटीच्या फॉर्म्युलामध्ये परत खाली घेऊया. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट काय येणार आहे? मोलॅरिटी इज इक्वल टू W2 डिवायडेड बाय M2 आणि डिवायडेड मध्ये आता kg ऑफ सॉल्वंट आहे, सो W1 डिवायडेड बाय 1000 kg. म्हणजे ग्रॅमचं ज्या वेळेला आपण किलोग्रॅम करतो त्यावेळेला आपण इंटू 10⁻³ घेतो. आता आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. हा फॉर्म्युला तो इथे लिहा परत. एमचा मोलॅरिटीचा W2 डिवायडेड बाय M2 डिवायडेड बाय W1 1000 इंटू kg. आता आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. M इज इक्वल टू 1000 W2 डिवायडेड बाय W1 आणि इकडे येणार इकडे आधी येणार M2 आणि इकडे येणार W1, इकडे मोल kg. हे मोल कशाचं आहे? जे आपण नंबर ऑफ मोल्स काढतो त्याचं, म्हणजे ह्या W2 W1चं आणि हे 1000चं हे kg. इथंपर्यंत आलं. आता हे इक्वेशन किंवा ही जी एमची व्हॅल्यू आहे ती ह्या इक्वेशनमध्ये पुट करायची. सबस्टिट्यूशन दिस व्हॅल्यू इन अबव इक्वेशन. म्हणजे हे इक्वेशन. मग काय ना डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू एमची व्हॅल्यू काय आहे? 1000 W2 इंटू W2 डिवायडेड बाय M2 W1 मोल kg. मग आपल्याला फाइंड काय करायचं आहे? मोलर मास आपल्याला फाइंड करायचं आहे. आपलं पॉईंटच काय आहे? आपला मोलर मास ऑफ सोल्यूट. सो आपण M2 इकडे घेणार. M2 म्हणजे काय आहे? मोलर मास ऑफ सोल्यूट. सो M2 इकडे घेणार इज इक्वल टू ॲज इट इज सगळं येणार वरती जे आहे ते 1000 इंटू KB W2 डिवायडेड बाय डेल्टा TB इंटू W1. हा आहे आपला मोलर मास ऑफ सोल्यूट. फ्रॉम बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन. कळलं? काय केलं? मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन. आपण आधी काय केलं? जो आपला बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशनचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला घेतला. फॉर्म्युला काय आहे? डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू M. M म्हणजे मोलॅलिटी. स्मॉल m आहे म्हणजे मोलॅलिटी. कॅपिटल M असलं की
मोलॅरिटी, लिटी आणि रिटी. आता बघा, जी मोलॅरिटी आहे ती टेम्परेचरवर डिपेंड नसते आणि जी मोलॅरिटी आहे ती टेम्परेचरवर डिपेंड असते. आता ही आपली जी टर्म आहे ती टेम्परेचरसाठी नाही आहे, सो आपण मोलॅरिटी घेतले. नेक्स्ट ज्या वेळेला येईल त्यावेळेला आपण मोलॅरिटी यूज करणार आहे. आता बघा, मोलर मास ऑफ सोल्यूट आपलं झाले कशाचं, बॉइलिंग पॉईंटचं झाले. काय आहे फॉर्म्युला, M2 = 1000 × KB W2 डिवायडेड बाय बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन म्हणजे डेल्टा TB × W1. हे इथंपर्यंत आपलं झालं. म्हणजे आपण काय फाइंड केलं, मोलर मास ऑफ सोल्यूट फ्रॉम बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशनचा फॉर्म्युला. आता आपण बघणार आहे, हे इथंपर्यंत तर झालं. आता ते एक्झाम्पल आहे, जे एक्झाम्पल द नॉर्मल बॉइलिंग पॉइंट ऑफ इथिल ॲसिटेट इज 77.06 डिग्री सेल्सियस. अ सोल्यूशन ऑफ 50 ग्रॅम ऑफ नॉन volatile solute in 150 ग्रॅम ऑफ इथिल ॲसिटेट boils at 84.27 degree. Evaluate the molar mass of solute if Kb for ethyl acetate is 2.77 degree Celsius, 0 degree Celsius kg of mole किंवा kg मोल असं म्हटलं तरी पण चालेल. आता बघा काय काय सांगितले, दी नॉर्मल बॉइलिंग पॉईंट ऑफ इथिल ॲसिटेट. आता नॉर्मल बॉइलिंग पॉईंट ऑफ इथिल ॲसिटेट म्हणजे काय, फक्त इथिल ॲसिटेटचा बॉइलिंग पॉईंट आहे 77.06 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हा झाला प्युअर बॉइलिंग पॉईंट ऑफ इथिल ॲसिटेट. नॉर्मल म्हणजे प्युअर, हे लक्षात ठेवायचं. ते क्वेश्चन कसं तुम्हाला फिरवून विचारले जातात. नंतर आहे अ सोल्युशन, म्हणजे परत सोल्युशन तयार झाले. म्हणजे काय, ह्या इथिल ॲसिटेटमध्ये काहीतरी ॲड केले. बघा, 15 ग्रॅम ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट म्हणजे 50 ग्रॅम नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड केला इथिल ॲसिटेटमध्ये आणि 150 ग्रॅम ऑफ इथिल ॲसिटेट बॉइल्स. त्यावेळेला त्यांचा जे काय रेंज आहे म्हणजे किती टोटल किती ग्रॅम झाले ते सांगितलं. इथे किती ग्रॅम घेतला हे सांगितलं नाही आहे. म्हणजे इथिल ॲसिटेट किती ग्रॅम घेतला हे सांगितलेलं नाही आहे. फक्त काय सांगितलं आहे, इथिल ॲसिटेटचा प्युअर बॉइलिंग पॉईंट आहे 77.06 डिग्री सेल्सिअस. आणि ज्यावेळेला त्याच्यामध्ये तुम्ही 50 ग्रॅम नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड केल्यानंतर पूर्ण सोल्युशन 150 ग्रॅमचं झालं. म्हणजे वेट ऑफ सोल्युशन आहे 150 ग्रॅम ऑफ इथिल ॲसिटेट. त्यावेळेला त्याचा बॉइलिंग पॉईंट आहे 84.27. हा प्युअर असणार का, नाही, हा इम्प्युअर आहे, कारण तो आहे सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट. मग इव्हॅल्युएट म्हणजे काय, कॅल्क्युलेट दी मोलर मास ऑफ सोल्यूट. आणि केबीची व्हॅल्यू दिला, केबीची व्हॅल्यू 2.77 डिग्री सेल्सिअस kg मोल. आता बघूया आपण कसं करायचं, सॉल्व करायचं कसं. आधी इथे मी लिहून घेते किती काय काय करायचं आहे. आपल्याला गिवन दिले काय 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 बघूया. इथिल ॲसिटेटचा प्युअर बॉइलिंग पॉईंट दिलाय. सो आपण इथे लिहूया इथिल ॲसिटेट. डायरेक्ट आन्सर, गिवन डेटा. इथिल ॲसिटेटचा प्युअर बॉइलिंग पॉईंट किती आहे, प्युअर आहे सो TB आणि त्याला वरती नॉट 77.06 डिग्री सेल्सिअस. ओके, नंतर काय सांगितले, नंतर सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट आहे. इथे लिहूया सोल्युशन. ते येणार फक्त TB, त्याचा दिलाय 84.27 डिग्री सेल्सिअस. नंतर आपल्याला वेट दिले. वेट कशाचे दिले बघा. आता काय बघितलं आपण, सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट किती आहे 84.27 डिग्री सेल्सिअस. आता आपल्याला बघायचं आहे वेट म्हणजे किती ग्रॅम काय काय घेतलंय हे बघायचं आपल्याला.
बघा आता बुकमध्ये काय काय दिले बघूया. 50 ग्रॅम ऑफ सोल्यूट 50 ग्रॅम ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट म्हणजे हा असणार आहे W2 आणि इथिल हे किती दिले हे माहीत नाही आहे आपल्याला. 150 ग्रॅम ऑफ इथिल ॲसिटेट. मग आता 150 ग्रॅम हे काय आहे आपलं सॉल्वंट आणि नॉन व्होलाटाईल सोल्यूट, ज्याला आपण काय कन्सिडर करतो, सॉल्वंट आहे आपला W1, सोल्यूट आहे आपला W2. मग सॉल्वंट किती दिलाय 150 ग्रॅम आणि सोल्यूट किती दिलाय 50 ग्रॅम ओनली. मग अशी मी म्हटलेलं अ सोल्युशन ऑफ 50 ग्रॅम ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट इन 150 ग्रॅम ऑफ इथिल ॲसिटेट. मी हे इन आहे सोल्यूट इन हे मी रीड केलं नव्हतं, त्यामुळे मी म्हटलं की आपल्याला सॉल्वंट किती दिला हे माहीत नाही. पण इथं मी वाचलं नाही त्यामुळे माझ्या लक्षात आलं नाही. पण इथे दिले सॉल्वंट दिला आपल्याला इथिल ॲसिटेट, तो आहे 150 ग्रॅम आणि सोल्यूट आहे 50 ग्रॅम. प्युअर बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट म्हणजे काय आपला इथिल ॲसिटेट तो आहे 77.06 आणि सोल्यूटचा आहे म्हणजे ज्यावेळेला सोल्यूट ॲड करणार त्यावेळेला असणार आहे 84.27 ग्रॅम डिग्री सेल्सिअस. चला आपल्याला कळलं, प्युअर कळला, इम्प्युअर कळला, W1 कळलं, W2 कळलं. आता मॉलिक्युलर वेट ऑफ इथिल ॲसिटेट. इथिल ॲसिटेटचं मॉलिक्युलर वेट किती आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि KB म्हणजे गिवन काय काय दिले आधी ते बघूया. KB दिला आहे ना आपल्याला, KB फॉर इथिल ॲसिटेट. इथे लिहूया KB फॉर इथिल ॲसिटेट. KB किती दिला आहे तो 2.77 डिग्री सेल्सिअस kg मोल युनिवर्स हा दिला आहे. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे आता, आपल्याला फाइंड करायचं आहे मोलर मास कशाचं, जे आपलं M2चं आहे ते. इथिल ॲसिटेटचं मॉलिक्युलर वेट किती आहे ते आपल्याला लागते का बघूया खालीपर्यंत कसं होतं, आधी सॉल्व करत जाऊया. फॉर इथिल ॲसिटेट इथे पण झालं. आता घेऊया टू फाइंड. चला टू फाइंड मोलर मास ऑफ सोल्यूट. मोलर मास ऑफ सोल्यूट M2. सोल्यूशन फॉर्म्युला काय आहे आपला, M2 इज इक्वल टू 1000 इंटू KB W2 डिवायडेड बाय डेल्टा TB W1 हा आपला फॉर्म्युला आहे. पण आधी आपण काय करून घेणार आहे, जो आपला आधीचा फॉर्म्युला होता डेल्टा TB इज इक्वल टू TB मायनस म्हणजे इम्प्युअरमधनं प्युअर आपल्याला मायनस करायचं. हे काय आहे बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशनचा फॉर्म्युला काय आहे बघा, डेल्टा TB इम्प्युअरमधनं प्युअर मायनस करायचं आहे. इम्प्युअरमधनं प्युअर मायनस करायचं आहे. हा फॉर्म्युला आहे आपला बॉइलिंग पॉईंट ऑफ इलिव्हेशन, जे की आपण ग्रेटर दॅन आणि स्मॉलर दॅन बघत होतो ह्या दोघांच्यात त्यासाठी. आणि ज्या वेळेला डेल्टा टी फक्त डेल्टा P म्हणजे वेपर प्रेशर लोअरिंगचा फॉर्म्युला काय होता, प्युअरमधनं इम्प्युअर मायनस करत होतो. पण आता इथे काय करतोय, इम्प्युअरमधनं प्युअर मायनस करतोय. तुम्ही लिहून घेत झाला वेपर प्रेशर लोअरिंग, बॉइलिंग पॉईंट, इलिव्हेशन, परत नंतर येणार आहे फ्रीजिंग पॉईंट. हे तिन्ही चार्ट करा आणि लिहून घ्या की फॉर्म्युले कसे आहेत, त्या म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. आपण ह्याच्यामध्ये त्याला हे आपल्याला मायनस करायचं आहे म्हणजे इम्प्युअरमधनं प्युअर मायनस करायचं आहे. तर इम्प्युअर म्हणजे किती दिले बघा, इम्प्युअरचा किती आहे 84.27 मी युनिट लिहिते डिग्री सेल्सिअस वगैरे, नंतर आहे 77 ह्यांची वजाबाकी केल्यावरती काय आन्सर येतो 7.21 डिग्री सेल्सिअस. हा मिळाला आपल्याला डेल्टा TB. म्हणजे आपल्याला हा काढायचा होता ना, आपल्या फॉर्म्युलामध्ये डेल्टा TB आहे, सो आपण हा फॉर्म्युला यूज केला. डेल्टा TB इज इक्वल टू इम्प्युअर म्हणजे फक्त TB
मायनस TB प्युअर, प्युअर TB, इम्प्युअर प्युअर. चला, म्हणजे आपल्याला डेल्टा TB तर मिळालं, म्हणजे 1 मिळालं. आता बघूया आपल्याला काय करायचं आहे. KB, KB आता बघा KBची व्हॅल्यू किती दिली आहे, 2.770 म्हणजे सॉरी 2.77 डिग्री सेल्सिअस दिले KB. आता हे जे दिले आपल्याला 7.21 डिग्री सेल्सिअस, ह्या डिग्री सेल्सिअसला आपण काय करूया, केल्विनमध्ये लिहूया. ॲज इट इज लिहिलं तरी पण चालेल. 7.21 केल्विन. मग डेल्टा TB केल्विनमध्ये लिहिला आहे, सो आपण KB पण काय करूया, केल्विनमध्ये लिहूया. मग केल्विनमध्ये कसं लिहिणार, हे 2.77 ओनली K झालं. ॲज इट इज फक्त आपण काय केलं, डिग्री सेल्सिअसचं साईन काढून फक्त आपण तिथं केल्विन करून घेतलं. चला, आता आपल्याला खाली बघायचं आहे. ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत, ऑल व्हॅल्यू पुट करायचे आहेत ह्या फॉर्म्युलामध्ये. असं लिहूया का आपण, सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यू above values in equation 1 म्हणजे हे आपलं इक्वेशन 1. चला आता फाइंड करूया. M2 इज इक्वल टू 1000 आहे, असं 1000 ग्रॅम इंटू kg लिहायचं राहिलं आहे माझं. ग्रॅम इंटू kg बुकमध्ये दिलं आहे. इंटू W2चं वेट किती आहे सोल्यूटचं, 50 ग्रॅम. सॉरी KB राहिला लिहायचा. KB इथे लिहिते आता. KB किती आपण काढला आहे, 2.77 K. चला, मोल kg आहे इथे, हे मोल kg डिवायडेड बाय. आता बघूया कसं करायचं आहे. नंतर खाली येणार आहे डेल्टा TB किती काढला आपण, डेल्टा TB 7.21 K इंटू W1 काय आहे, 150 ग्रॅम. आता बघा कॅन्सल कोणकोणता टर्म होतात ते बघायचं आहे. हे मोल इथे नाही, हे चुकून लिहिलेलं, इथे येणार kg मोल, जो की आपला KB आहे. हां, kg मोल, इथे kg मोल ह्याचं हे युनिट आहे. काय कशाला कॅन्सल होतं हे आधी बघायचं. ह्या ग्रॅमला हे ग्रॅम कॅन्सल होते, ह्या केला हे K कॅन्सल होते. इथल्या kg मोलला हे kg कॅन्सल होते. फक्त शिल्लक काय राहते, मग मोल शिल्लक राहते. मोल इथे दुसरीकडे नाही आहे, मोल फक्त शिल्लक राहते, हे कॅन्सल नाही आहे, मोल राहतं. आणि ग्रॅम कोणतं राहणार आहे, हे 1000 मधलं ग्रॅम आहे ते. काय कट केलं बघा, इथल्या केला हे K कट केलं, ह्या ग्रॅमला हे ग्रॅम कट केलं. ओके, राहिलं काय हे फक्त ग्रॅम आणि इथला हा मोल कॅन्सल झालेला नाही आहे. चला, आता ह्यांचा जो गुणाकार येणार आहे तो सांगतो. 1000 इंटू 2.77 इंटू 50 त्याचं येते 138.5 डिवायडेड बाय, आणि हा दोघांचा म्हणजे 150 इंटू 7.21 ह्यांचा गुणाकार येतोय 1081.5. ह्या दोघांचा गुणाकार येतोय 138.500 डिवायडेड बाय 181.5. आणि ह्या दोघांचं ज्यावेळेला तुम्ही सबस्टिट्यूशन करणार किंवा डिवायडेशन करणार त्यावेळेला आन्सर येते 128 ग्रॅम मोल. म्हणजे हा झाला आपला M2. हे ग्रॅम कळलं का, युनिट कोणतं आलं, हे ग्रॅम आणि इथलं हे मोल. असं झालं आपलं फॉर्म्युला. म्हणजे हे आपल्याला मोलर मास ऑफ सोल्यूट मिळाला, जो की आपण नॉन व्होलाटाईल ॲड केलेला तो. आणि असंच जर केलं तरच तुमचं आन्सर 128 येतं. जर तुम्ही सगळं करायला लागला, कॅल्सी असल्याशिवाय आन्सर येत नाही. मोबाईलवरती पण हे आन्सर येत नाही.
जसं सांगितले तसं करत चला कशामध्ये ॲड आहे हे बघायचं. आधी गिवनमध्ये आपल्याला काय काय बघायचं, प्युअरचा बॉइलिंग पॉईंट, सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट, सॉल्वंटचं वेट किती दिलं आहे, सॉल्यूटचं वेट किती दिलं आहे आणि KB किती दिलं आहे ते लिहून घ्यायचं. नंतर आपण फॉर्म्युला लिहिणार. M2चा फॉर्म्युला लिहिला आपण 100 kbW2 इंटू डेल्टा TB W1. आता हे डेल्टा TB आपल्याला गिवन दिले का, नाही दिलेलं. KB दिले ॲज इट इज आपण घेऊ शकतो, पण डेल्टा TB दिलं नाही आहे. सो डेल्टा TB कसं काढणार, डेल्टा TB इज इक्वल टू TB इंटू प्युअर TB, म्हणजे इम्प्युअरमधनं प्युअर आपण मायनस करणार. काय मायनस करायचं आहे, बॉइलिंग पॉईंट. बॉइलिंग पॉईंट आपल्याला मायनस करायचं आहे. मायनस केल्यानंतर हे आन्सर आलं 7.21. आता ह्या डिग्रीचं कन्वर्जन आपण फक्त केल्विनमध्ये घेतलं आहे. तसं काही नाही घेतलं तरी पण चालेल, तुमचं फक्त ॲन्सर बरोबर आलं पाहिजे. नंतर ह्या सगळ्या व्हॅल्यू ह्या फॉर्म्युलामध्ये पुट केल्या, मल्टिप्लिकेशन केलं, डिवायडेशन केलं आणि ॲन्सर आलं आपलं 128 ग्रॅम मोल. हे झालं आपलं मोलर मास ऑफ सोल्यूट. आता आपण लगेचच डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट किंवा फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन हा पॉईंट बघणार आहे. थँक्यू.